नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये आपण स्टॅटिस्टिक्सच्या संदर्भातील थेरी पार्ट आपण अभ्यासलेला आहे. आजच्या लेक्चरपासून आपण स्टॅटिस्टिक्स PSC भाग 1 मधील जो प्रॅक्टिकलचा पार्ट आहे तो प्रॅक्टिकलचा पार्ट आपण अभ्यासणार आहोत. या अगोदर तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हा प्रॅक्टिकलमधला एक्सपेरिमेंट कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी फर्स्ट फॉर अनग्रुप्ड डेटा हा एक्सपेरिमेंटसुद्धा तुम्ही कंप्लीट केलेला आहे. आजच्या सेशनमध्ये आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी सेकंड फॉर ग्रुप्ड डेटा हा एक्सपेरिमेंट नंबर 3 प्रॅक्टिकलसाठीचा अभ्यासणार आहोत. तो कसा सॉल्व करायचा, कसे त्याचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व करू शकता, ह्या गोष्टी इथं एक्सप्लेन केल्या जातील. देन यू हॅव टू सॉल्व दीज प्रॉब्लेम्स मॅन्युअली ऑन युअर नोटबुक इन युअर नोटबुक. सो आता इथं एक्सपेरिमेंट नंबर 3 मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी सेकंड ग्रुप्ड डेटा, यामध्ये आपल्याकडे टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. आता कोणतंही एक्सपेरिमेंट ज्यावेळा आपण सोडवतो, एक्सपेरिमेंटमधला कोणताही प्रॉब्लेम ज्यावेळा आपण सॉल्व करतो, तो प्रॉब्लेम सॉल्व आपण करत असताना काही स्टेप बाय स्टेप आपल्याला सॉल्व करायचा असतो. त्यातली पहिली स्टेप म्हणजे एम. पहिल्यांदा आपल्याला त्या प्रॉब्लेमचं एम लिहावं लागतं की त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला नेमकं काय करायला सांगितलेलं आहे, काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, त्या गोष्टी तुमच्या एममध्ये येतात. दुसरी गोष्ट म्हणजे गिवन. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी जो डेटा आपल्याला दिला आहे दॅट इज नथिंग बट दी गिवन. जो डेटा आपल्याला दिला आहे त्याला आपण गिवन म्हणतो. त्यानंतर फॉर्म्युली. तर जे आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी ज्या फॉर्म्युलीचा वापर होतो त्या फॉर्म्युली सगळ्या एकत्रित तुम्ही लिहिल्या तर दॅट इज नेक्स्ट स्टेप दॅट फॉर्म्युली. अशी ही थर्ड स्टेप फॉर्म्युली. तर फॉर्म्युली म्हणजे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत जे काय तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे त्यांचे. त्या फॉर्म्युलेवरून तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला कोणकोणत्या समेशन्स, कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत. मग त्या अनुषंगानं किंवा त्यानुसार तुम्ही खाली तुमचा ऑब्झर्वेशन टेबल किंवा त्यालाच कॅल्क्युलेशन टेबल असं सुद्धा म्हणतात, तर तो ऑब्झर्वेशन टेबल किंवा कॅल्क्युलेशन टेबल तुम्ही तयार करू शकता. म्हणजे तुमचा दिलेला डेटा गिवन, तुमचे जे काय व्हेरिएबलच्या व्हॅल्यू असतील त्या, आणि तुम्हाला जे जे लक्षात येते फॉर्म्युल्याकडं पाहिल्यानंतर की कोणकोणत्या समेशन्स तुम्हाला लागणार आहेत, त्या सगळ्या समेशन काढून घेण्यासाठी जे काही आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल, ॲडिशन घ्यावं लागेल, सबस्ट्रॅक्शन घ्यावं लागेल, जे काय तुम्हाला नवीन कॉलम्स तयार करावे लागतील ते तुमच्या कॅल्क्युलेशन टेबलमध्ये तुम्ही ते कॉलम्स तयार करू शकता. दॅट इज अ कॅल्क्युलेशन टेबल. कॅल्क्युलेशन टेबल झाल्यानंतर तुम्हाला त्या कॅल्क्युलेशन टेबलमध्ये काय होतील तर आपल्याला जे काय फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्यासाठी समेशन लागणार आहेत त्या सगळ्या समेशन्स वगैरे कॅल्क्युलेट होतील तुमच्या ऑब्झर्वेशन टेबल किंवा कॅल्क्युलेशन टेबलमध्ये. त्यानंतर तुमचं नेक्स्ट स्टेप जी असते ती कॅल्क्युलेशनची स्टेप असते. कॅल्क्युलेशन हा नेक्स्ट पार्ट असतो. नेक्स्ट स्टेप इज कॅल्क्युलेशन. आता त्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही काय करायचं असतं तर तुम्ही ज्या ऑब्झर्वेशन टेबलवरून सम वगैरे काढलेले आहेत त्याचा वापर करून तुम्हाला जे काय कॅल्क्युलेट करायचं आहे ते सगळे ॲव्हरेजेस किंवा कॉन्स्टंट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि उत्तर काढू शकता. आणि कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला जे काही मिळालेलं उत्तर आहे त्याच्यावरून तुमची पुढची स्टेप जी येते ती म्हणजे रिझल्ट ऑर इंटरप्रिटेशन. जे काय तुम्ही सगळे ॲव्हरेजेस कॅल्क्युलेट केलेले आहेत ते कॅल्क्युलेट केलेले ॲव्हरेज तुम्ही एकत्र लिहिलेत दॅट इज अ रिझल्ट. म्हणजे ॲरिथमॅटिक मीन इज इक्वल टू, मेडियन इज इक्वल टू, मोड इज इक्वल टू, हे सगळं एकत्रित लिहिलं तर दॅट इज युअर रिझल्ट. आणि ते रिझल्ट किंवा जे काही उत्तर आपण काढलेले आहेत
त्याचं रिअल लाईफ प्रॉब्लेममध्ये जे काही इंटरप्रिटेशन आहे ते इंटरप्रिटेशन तुम्ही खाली त्याच्या अजून लिहू शकता. म्हणजे ॲरिथमॅटिक मीन तुम्ही काढला आहे, पण तुम्हाला ओरिजिनल ॲव्हरेज हाईट काढायची होती स्टुडंटची, तर त्यासाठी तुम्ही ॲरिथमॅटिक मीन वापरलं आणि ॲरिथमॅटिक मीनचा आन्सर तुम्हाला काहीतरी समथिंग मिळाले, तर ते तुम्ही सगळं रिझल्टमध्ये लिहिलं, तर त्याचं इंटरप्रिटेशन तुम्हाला खाली लिहावं लागेल. ते म्हणजे ॲव्हरेज हाईट ऑफ द स्टुडंट इज इक्वल टू. अशा पद्धतीनं जे काय तुमचं ॲरिथमॅटिक मीनचं आन्सर आलेलं असेल ते तुम्ही तिथं लिहाल. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही एम, गिवन, फॉर्म्युली, कॅल्क्युलेशन टेबल ऑर ऑब्झर्वेशन टेबल, कॅल्क्युलेशन, रिझल्ट अँड इंटरप्रिटेशन, अशा 7 स्टेपमध्ये जो काही प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला तो प्रॉब्लेम तुम्ही काय करू शकता, सॉल्व करू शकता. आता प्रत्येक प्रॉब्लेम नीटपणे वाचल्यानंतर तुम्हाला त्या प्रॉब्लेममध्ये काय करायचं हे पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल. दॅट इज नथिंग बट दी एम. त्याच्यावरनं एम लिहावं लागेल. आता तुम्ही इथं पहिला प्रॉब्लेम पाहिला, तर पहिल्या प्रॉब्लेममध्ये काय दिले बघा, ए 3 month स्टडी ऑफ फोन कॉल्स रिसिव्ड बाय स्मॉल कंपनी यील्डेड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. 3 महिन्याचा एका कंपनीमध्ये येणाऱ्या कॉलचा डेटा आपण इथं आपल्याला मिळालेला आहे. तो डेटा जो दिलेला आहे तो म्हणजे नंबर ऑफ कॉल्स पर डे आणि नंबर ऑफ डेज. 100 ते 200 कॉल आलेले दिवस किती आहेत, 3 आहेत. 200 ते 300 कॉल आलेले दिवस किती आहेत, 7 आहेत. 300 ते 400 कॉल आलेले दिवस किती आहेत, 11 आहेत. असं सो ऑन. असं आपल्याकडे डेटा आहे आणि ह्या डेटासाठी आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू कॉम्प्यूट द ॲरिथमॅटिक मीन, देन मेडियन अँड मोड. या 3 गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. आता ह्या 3 गोष्टी कॅल्क्युलेट करत असताना आपला एम काय येणार, तर एम इज नथिंग बट दी टू कॉम्प्यूट ॲरिथमॅटिक मीन, मेडियन अँड मोड फॉर द गिवन डेटा. असं तुम्ही तो लिहू शकाल त्याचं एम. त्यानंतर गिवनमध्ये काय येणार, गिवनमध्ये येणार ए 3 month स्टडी ऑफ द फोन कॉल्स रिसिव्ड बाय ए स्मॉल कंपनी yielded द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. जो खाली डेटा आहे, नंबर ऑफ कॉल्स पर डे अँड नंबर ऑफ डेज, हे जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे दॅट इज युअर गिवन. नेक्स्ट, आता तो ॲरिथमॅटिक मीन आपल्याला काढायचा आहे. आपल्याला पहिल्यांदाच कळालं एममध्ये ॲरिथमॅटिक मीन काढायचा आहे, मेडियन काढायचा आहे आणि मोड काढायचा आहे. तर ते काढण्यासाठी आपल्याला जी फॉर्म्युले लागणार आहेत ते फॉर्म्युले पहिल्यांदा आपल्याला लिहाव्या लागतील. तर ॲरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला फॉर ग्रुप्ड डेटा जो असेल तो तुम्ही लिहिणार. मेडियनचा फॉर्म्युला ग्रुप्ड डेटासाठी जो आहे तो लिहिणार. मोडचा फॉर्म्युला जो ग्रुप्ड डेटासाठी आहे तो लिहिणार. आणि मग तुम्ही त्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या कुठल्या समेशन्स लागणार आहेत आपल्याला, काय काय लागणार आहे आपल्याला, त्या गोष्टी तुम्हाला त्या फॉर्म्युल्यावरून लक्षात येतील. ओके, मग आता हे एक्झाम्पल इथं या पद्धतीने आपल्याला सोडवायचे. तसं आता मी प्रत्येक एक्झाम्पलचं एम तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो क्वेश्चन नंबर 2मध्ये नंबर ऑफ डेज दॅट स्टुडंट्स वेअर मिसिंग फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस इन 1 year ॲज वॉज रेकॉर्डेड. 1 ते 5 नंबर ऑफ डेज ऑफ सिक 1 to 5, त्याची फ्रिक्वेन्सी 12 आहे. 6 to 10 त्याची फ्रिक्वेन्सी 11 आहे. 11 to 15 त्याची फ्रिक्वेन्सी 10 आहे. 16 to 20 त्याची फ्रिक्वेन्सी 4 आहे. 21 to 25 त्याची फ्रिक्वेन्सी 3 आहे. अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिलं आहे. आणि वी हॅव टू कॉम्प्यूट ॲरिथमॅटिक मीन, मेडियन अँड मोड. इथं पण परत तुम्हाला ॲरिथमॅटिक मीन, मेडियन आणि मोड काढायचं आहे. सो हिअर एम इज टू कॉम्प्यूट ॲरिथमॅटिक मीन, मेडियन अँड मोड. तिसरा क्वेश्चनमध्ये काय असेल एम बघा. स्टॉपवॉच यूज्ड, क्वेश्चन दिला आहे तिसरा. स्टॉपवॉच यूज्ड टू फाइंड द टाइम दॅट इट लुक ए ग्रुप ऑफ स्टुडंट्स टू रन 100 meters. सो टाइम इन सेकंड्स अँड इट्स करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी. म्हणजे 10 ते 15 सेकंद वेळ लागणारे स्टुडंट्स किती आहेत 100 मीटर पळण्यासाठी. 15 ते 20 सेकंदांपर्यंत वेळ लागणारे स्टुडंट किती आहेत 16.
असे ते फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिले आणि काय सांगितले, कॉम्प्यूट अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन अँड हार्मोनिक मीन, हेन्स व्हेरीफाय अरिथमेटिक मीन इज ग्रेटर दॅन इक्वल टू जॉमेट्रिक मीन इज ग्रेटर दॅन इक्वल टू हार्मोनिक मीन. अशा पद्धतीनं ते आपल्याला विचारलेलं आहे किंवा त्याचा आपण एम लिहू शकतो, टू कॉम्प्यूट अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन अँड हार्मोनिक मीन and also verify arithmetic mean is greater than equal to geometric mean is greater than equal to harmonic mean. चौथा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काढायचं आहे बघा, फ्रॉम द गिवन डेटा फाइंड मीन, मीडियन अँड मोड. डेटा दिला आहे एज इन इयर्स आणि नंबर ऑफ पर्सन्स असा डेटा दिलेला आहे आणि मग त्याच्यावरून आपल्याला आपण काय लिहू शकतो, एम टू फाइंड मीन, मीडियन अँड मोड. तसंच पाचव्या क्वेश्चनमध्ये काय लिहू शकतो, पाचव्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा, मंथली इन्कम ऑफ 160 फॅमिलीज आर गिवन बिलो. मंथली इन्कम तुम्हाला दिलेला आहे इथं. ओके, हे 1000 मध्ये असा असेल तो दिलेला आहे आणि इन्कमचे क्लासेस आणि त्याचे फ्रिक्वेन्सीज अशा पद्धतीने ते दिलेलं आहे. कॉम्प्यूट त्यामध्ये काय सांगितलं, कॉम्प्यूट क्वार्टाइल्स, सेकंड इन्कम लिमिट्स फॉर मिडल 60% फॅमिलीज, D6 म्हणजे 6th डेसाईल आणि P75 म्हणजे 75th पर्सेंटाईल असं दिलेलं आहे ते. त्याच्यामुळं आपल्याला आता हे काढत असताना आपण क्वेश्चन 5 मध्ये एम काय लिहिणार, टू कॉम्प्यूट क्वार्टाइल्स, second income limits of middle 60% families, third 6th decile that is D6 and fourth 75th percentile that is P75. in this way आपण ह्याचे एम्स लिहू शकतो. आता हे सॉल्व करत असताना कशा पद्धतीनं सॉल्व केलं पाहिजे, तर याचं एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं मी एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपल्याला ते सॉल्व करावं लागेल. ओके, आता इथं एक एक्झाम्पल म्हणून घेऊया. हे आपल्या प्रॅक्टिकल शीटपेक्षा वेगळं आहे. हे एक्सेलवरती सोडवलेले एक्झाम्पल आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने काढलं जातं यामध्ये. तर इथं पण आपला ग्रुप डेटाचा आहे, त्यासाठी मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीनुसार आपल्याला काय करायचं आहे, अरिथमेटिक मीन, मीडियन, मोड आणि क्वार्टाइल्स काढायचे आहेत. क्वार्टाइल्सच्या पद्धतीनं तुम्ही डेसाइल्स, पर्सेंटाइल्स पण काढू शकता, फक्त फॉर्म्युले थोडे वेगळे राहतात. बाकी अरिथमेटिक मीन, मीडियन आणि मोड यांचे फॉर्म्युले एकसारखेच आहेत ग्रुप डेटासाठी. ओके, मग आता इथं काय, द फॉलोइंग डेटा रिलेट टू वीकली वेजेस इन रुपीज ऑफ 90 वर्कर्स ऑफ ए फर्म इज ॲज फॉलोज अँड वी हॅव टू ऑब्टेन अरिथमेटिक मीन, मीडियन, मोड अँड क्वार्टाइल्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन. अशा पद्धतीनं ते काढायचं आहे. मग आता हे काढत असताना आपल्याला एम माहिती आहे, टू ऑब्टेन अरिथमेटिक मीन, मीडियन, मोड अँड क्वार्टाइल्स. आता नेक्स्ट गिवन इज नथिंग बट दी वीकली वेजेस इन रुपीज ऑफ 90 वर्कर्स ऑफ ए फर्म. दिस इज द गिवन. हा जो खाली डेटा दिला आहे वेजेस इन रुपीज अँड नंबर ऑफ वर्कर्स, हा तुमचा काय डेटा आहे, दिस इज द गिवन. आणि ह्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युली लिहावे लागतील. फॉर्म्युली लिहित असताना आपण फॉर्म्युली अरिथमेटिक मीन, मीडियन, मोड अँड क्वार्टाइल्स असे आपण ते लिहिणार आहोत. आता ग्रुप्ड डेटासाठीचं जे काय आपण थेअरीला बघितलंय मागच्या सेमिस्टरमध्ये, सेमिस्टर 1 मध्ये, तर त्याचे ग्रुप्ड डेटासाठीचे काय फॉर्म्युले आहेत ते आपण लक्षात घेणार आहोत. अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला जो आहे ग्रुप्डसाठी, तर इथं आपण डायरेक्ट फॉर्म्युले तुम्हाला दाखवतो जेणेकरून ते फॉर्म्युलीच्या सेक्शनमध्ये तुम्ही लिहिणार. इथं फक्त कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर अरिथमेटिक मीनचा जो फॉर्म्युला आहे तो अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला काय, समेशन fi into mi divided by summation fi. This is the formula for arithmetic mean.
आता हे एफ आय म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी, आणि एम आय म्हणजे काय, मिड पॉईंट्स. मिड पॉईंट्स म्हणजे काय, तर तुमचे जे क्लास आहेत त्या क्लासचे मिड पॉईंट्स, त्या क्लासचे मिड पॉईंट्स घेतले तर दॅट आर दी एम आय. मिड पॉईंट्स कसे काढतात, तर तुमचा जो क्लास असतो त्याचं अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2 केलं की तुम्हाला त्याचा मिड पॉईंट मिळत असतो. म्हणजे अरेथमॅटिक मीन इज इक्वल टू समेशन एफ आय इंटू एम आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. अशा पद्धतीने तुम्हाला अरेथमॅटिक मीनचा फॉर्म्युला मिळेल. त्यानंतर मेडियनचा फॉर्म्युला काय मिळेल बघा. मेडियनचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. मेडियन इज इक्वल टू एल प्लस, एलमध्ये पुढची गोष्ट ॲड होते सगळी, एल प्लस ब्रॅकेटमध्ये न्यूमरेटरला n/2 मायनस सी एफ म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय एफ दॅट इज अ फ्रिक्वेन्सी इंटू एच. यल म्हणजे काय, तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला मेडियन काढत असताना पहिल्यांदा मेडियन क्लास काढावा लागतो. आणि मेडियन क्लास काढत असताना मेडियन क्लास कसा काढतात, तर तुमची टोटल फ्रिक्वेन्सी जी असते, फ्रिक्वेन्सीच्या कॉलमची बेरीज, त्याला म्हणायचं टोटल फ्रिक्वेन्सी दॅट इज n डिवायडेड बाय 2 केल्यानंतर जी व्हॅल्यू मिळते त्या व्हॅल्यूच्या इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची आहे ते तुम्हाला माहिती आहे. फ्रिक्वेन्सीची सक्सेसिव्ह ॲडिशन घेत जायचं, यू विल फाइंड अ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, मग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळाल्यानंतर n/2च्या इक्वल टू, n/2 जे काय असेल तुमचं n, त्याच्यावरनं n/2ची तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. त्या n/2च्या व्हॅल्यूच्या इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. आणि त्या फ्रिक्वेन्सी इक्वल टू मिळाली तर ठीक, नाही तर जस्ट ग्रेटर बघायची. आणि त्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंगचा जो क्लास असेल तो म्हणजे तुमचा काय असणार आहे, मेडियन क्लास. आणि त्या मेडियन क्लासचं लोअर लिमिट म्हणजे यल, n/2 तुम्ही कॅल्क्युलेट केलेला असतो आधीच, मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे तुमचा जो मेडियन क्लास आहे त्याच्या अगोदरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मेडियन क्लास जो असेल त्याच्या अगोदरचा क्लास बघायचा, त्याच्या वरचा, पुढचा नव्हे, वरचा म्हणजे अगोदरचा. थोडक्यात त्या अगोदरच्या क्लासची लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची, ती म्हणजे तुमची सी एफ असेल, डिवायडेड बाय एफ म्हणजे तुमचा जो मेडियन क्लास आहे त्या मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नव्हे, नॉर्मल फ्रिक्वेन्सीची तुमच्या ऑब्झर्वेशन इथं दिले डेटामध्ये, दॅट इज अ फ्रिक्वेन्सी, ती फ्रिक्वेन्सी एफ म्हणून तिथं घ्यायची, इंटू एच. एच म्हणजे त्या क्लासची क्लास इंटरवल. क्लास इंटरवल कशी काढतात, तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं की तुम्हाला क्लास इंटरवल मिळते. अशा पद्धतीनं एच क्लास इंटरवल काढली जाते. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू मग तिथं पुट केल्या आणि सॉल्व केलं की आपल्याला काय मिळते, मेडियन मिळते. पण क्रुशियल पॉईंट इज टू फाइंड मेडियन क्लास. मेडियन क्लास कसा काढायचा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जे मी वरती सांगितलं की कसा काढला जातो मेडियन क्लास. तसंच मोडल क्लास पण काढतात मोड फाइंड करण्यासाठी. मोडल क्लास कसा काढतात, तर तुमच्या फ्रिक्वेन्सी टेबलमध्ये ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे तो क्लास म्हणजे तुमचा मोडल क्लास असतो. मग एकदा का क्लास मिळाला तुम्हाला मोडल क्लास, तर त्या क्लासचं लोअर लिमिट तुमच्या त्या मोडच्या फॉर्म्युल्यामध्ये यल म्हणून घेतलं जातं. एफ एम म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मोडल क्लास. तुमचा जो मॉडेल क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे हायेस्ट फ्रिक्वेन्सी इज द एफ एम. F1 म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी मॉडेल क्लास जो आहे त्या मॉडेल क्लासचा अगोदरचा क्लास जो आहे त्याला आपण प्री मॉडेल क्लास म्हणतो. त्या प्री मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी दॅट इज F1. आणि F2 म्हणजे काय, मॉडेल क्लास जो आहे त्या मॉडेल क्लासच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी, त्याला म्हणायचं पोस्ट मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी. मग ह्या सगळ्या व्हॅल्यू आणि एच पण आहे दॅट इज क्लास इंटरवल. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं की तुम्हाला क्लास इंटरवल मिळेल. मग तुम्ही ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तर तुम्हाला काय मिळतो, मोड मिळतो. तसंच क्वार्टाईलचा फॉर्म्युला काय, आता ह्या एक्झाम्पलसाठी क्वार्टाईलचा फर्स्ट क्वार्टाईल असेल तर Q1 इज इक्वल टू L प्लस N/4 मायनस CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास प्रिव्हियस टू फर्स्ट क्वार्टाईल क्लास डिवाइड बाय F फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट क्वार्टाईल क्लास इंटू H. आणि Q3चा फॉर्म्युला काय, L प्लस
3n डिवायडेड बाय 4 मायनस CF अपॉन F इंटू H. अशा पद्धतीनं तो Q3चा तुम्हाला फॉर्म्युला मिळेल क्वार्टाईलचा वगैरे. किंवा पर्सेंटाईल्स काढायला सांगितलं तर इन जनरल PI इज इक्वल टू L प्लस इन ब्रॅकेट I इंटू N डिवायडेड बाय 100 मायनस CF अपॉन F इंटू H. आणि तसंच डेसाईल काढायला सांगितली DI तर DI इज इक्वल टू L प्लस I इंटू N डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 10 मायनस CF अपॉन F इंटू H वेअर I इज इक्वल टू 1 to up to 9 आणि पर्सेंटाईलसाठी I इज इक्वल टू 1 to up to 99. अशा पद्धतीने पर्सेंटाईलसाठी काढले जातात. फॉर्म्युल्यामध्ये काही बदल होतो तो फक्त कुठं होतोय n डिवाइड बाय 4 3n डिवाइड बाय 4 ह्या गोष्टी आहेत ना तिथं फक्त बदल होतोय. म्हणजे Q1 Q2 काढत असताना किंवा पर्सेंटाईल काढत असताना डेसाईल DI किंवा PI काढत असताना किंवा QI काढत असताना बदल तेवढा फक्त त्या 3n डिवाइड बाय 4 किंवा n डिवाइड बाय 4 किंवा I इंटू n डिवाइड बाय 10 किंवा I इंटू n डिवाइड बाय 100 अशा पद्धतीनं तो बदल होत असतो तेवढाच. बाकी प्रोसिजर जी आहे क्वार्टाईल क्लास काढण्याची, पर्सेंटाईल क्लास काढण्याची किंवा डेसाईल क्लास काढण्याची ती प्रोसिजर तुमची मीडियनचा क्लास आपण जसा काढतो ज्या पद्धतीने काढतो म्हणजे मीडियनचा क्लास आहे तोच सगळ्यांचा क्लास येणार नाही. क्लास वेगवेगळे येतील पण प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर सेम. म्हणजे समजा आयथ क्वार्टाईल आय म्हणजे काही नंबर असेल 1 to up to 99 पर्यंत. आयथ पर्सेंटाईलचा क्लास काढायचा असेल PI साठी तर काय होणार I इंटू N डिवायडेड बाय 100 आपण कॅल्क्युलेट करणार आणि त्याच्या इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघणार आणि त्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग क्लास असेल तो म्हणजे आयथ पर्सेंटाईल क्लास असं असणार ते. आणि तसंच डेसाईल क्लासच्या बाबतीत DI चा क्लास काढायचा असेल तर I इंटू N डिवाइड बाय 10 हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्याच्या इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तुम्हाला कॅल्क्युलेट करावी लागेल आणि ती क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग I इंटू N डिवायडेड बाय 10 च्या इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी असेल त्याच्या करस्पॉन्डिंग क्लास जो असेल तो म्हणजे तुमचा आयथ डेसाईल क्लास असेल. मग एकदा क्लास मिळाला की मग तुम्ही हे फॉर्म्युले क्वार्टाईलचे डेसाईल पर्सेंटाईलचे फॉर्म्युले वापरू शकता. फक्त n डिवाइड बाय 4 3n डिवाइड बाय 4 ह्यामध्ये बदल होतो आणि त्या क्लासेसनुसार L CF F आणि H या गोष्टी तिथं येत जातात आणि त्या पुट केल्या की आपल्याला काय होतं मग त्या पद्धतीचं ॲव्हरेज मिळतं, पर्सेंटाईल मिळतो, डेसाईल मिळतो किंवा क्वार्टाईल मिळतो. आता हे इन जनरल एक्सप्लेनेशन झालं. हे फॉर्म्युले सगळे मी तुम्हाला सांगितले. आता फॉर्म्युल्यावरनं आपल्याला लक्षात येतं की आपल्याला जे काय काढायचं आहे त्याच्यावरनं ऑब्झर्वेशन टेबल काय काय बनवला पाहिजे. बरोबर. आता ॲरिथमॅटिक मीनच्या फॉर्म्युल्यावरून लक्षात येते की मला MI म्हणजे मिड पॉईंट्स पाहिजे तर मिड पॉईंट्सचा फॉर्म्युला कॉलम मी तयार करणार कारण माझ्याकडे वेजेस आणि नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे फ्रिक्वेन्सी ह्याचं फक्त काय आहे डेटा दिलेला आहे बाकी काय माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे तो मला ऑब्झर्वेशन टेबल किंवा कॅल्क्युलेशन टेबलमध्ये तयार करावा लागेल. त्यामुळे त्या पद्धतीनं मी मिड पॉईंट्स काढून घेणार त्याला MI म्हणणार मी. वेजेस इन रुपीज दॅट आर क्लासेस, नंबर ऑफ वर्कर्स दॅट आर FI म्हणजे फ्रिक्वेन्सीज आणि मिड पॉईंट्स म्हणजे त्याला MI मी डिनोट करणार किंवा त्याला मिड पॉईंट्सला XI न डिनोट केलं तरी चालतं कारण तुम्हाला जर फॉर्म्युले थेअरीमध्ये XI अशा स्वरूपात दिले असतील समेशन FI इंटू XI डिवायडेड बाय समेशन FI असं दिलं असेल तर मिड पॉईंट्सला तुम्ही XI म्हणून सुद्धा गृहीत धरू शकता. सो समेशन FI इंटू MI डिवायडेड बाय समेशन FI हा फॉर्म्युला आहे ॲरिथमॅटिक मीनचा. त्यामुळे आपल्याकडे आता MI मिळाले किंवा त्यालाच आपण XI सुद्धा म्हणतोय XI मिळाले असं आपण गृहीत धरलं तर आता समेशन आपल्याला कुणाची लागणार आहे फॉर्म्युल्यामध्ये तर समेशन FI इंटू MI म्हणजे फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड विथ मिड पॉईंट्स हे लागणार आहे. त्यामुळं
त्याची फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड विथ मिड पॉईंट्स आपण घेतले, एफ आय इंटू एम आयचा एक कॉलम केला, बरोबर. आणि त्याची सम दॅट इज समेशन एफ आय इंटू एम आय, आणि समेशन एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सीचा जो कॉलम आहे त्याची बेरीज दॅट इज समेशन एफ आय. आणि एल सी एफ लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण त्याला म्हणतो. तर एल सी एफ आपल्याला मोडल क्लास मेडियन क्लास क्वार्टाईल क्लास काढण्यासाठी लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची गरज पडते, त्यामुळं लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीसुद्धा आपल्याला तिथं काढून घ्याव्या लागतील. सो दिस इज आवर ऑब्झर्वेशन टेबल टू फाइंड मीन, मीडियन अँड मोड अँड ऑल्सो क्वार्टाईल्स. हे सगळं काढायचं असेल तर आपल्याला हा ऑब्झर्वेशन टेबल आपल्याला येत असतो किंवा मिळत असतो. आता हा ऑब्झर्वेशन तुम्हाला लक्षात आला. पहिले म्हणजे तुमचे क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज, त्यानंतर मिड पॉईंट्स, त्यानंतर एफ आय इंटू मिड पॉईंट्स दॅट इज एफ आय इंटू एम आय, आणि त्यानंतर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. एवढा तुमचा काय होणार आहे कॉलम तयार होणार आहेत. ॲरेथमॅटिक मीन, मीडियन, मोड आणि कुठलेही क्वार्टाईल, पर्सेंटाईल किंवा डेसाईल्स असतील त्यासाठी. आता बघा मीडियन मी काढतोय, तर मीडियनचा फॉर्म्युला काय, समेशन. आता मी कॅल्क्युलेशनला सुरुवात केली, एम सांगितलं मी तुम्हाला, फॉर्म्युले प्रत्येकाचे एक्सप्लेन केले. ह्या एक्झाम्पलसाठी आपण जे फॉर एक्झाम्पल बघतोय हे एक्झाम्पल तुमच्या प्रॅक्टिकल शीटमध्ये नाही आहे. प्रॅक्टिकल शीटमध्ये तुम्हाला तुमचे एक्झाम्पल्स जे आहेत ते हिथं जसं सोडवलं आहे त्या पद्धतीनं जे जे काय आपल्याला सोडवायचं आहे त्या पद्धतीनं ते तुम्ही तिथं त्या त्या प्रॉब्लेमसाठी सॉल्व करू शकता. हे तुम्हाला कसं सॉल्व करायचं हे एक नमुना एक्झाम्पल आहे. मग आता मला ॲरेथमॅटिक मीन काढायचं आहे, तर ॲरेथमॅटिक मीन म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला समेशन एफ आय इंटू एम आय डिवायडेड बाय समेशन एफ आय दॅट इज इक्वल टू समेशन एफ आय इंटू एम आय डिवायडेड बाय एन, एन टोटल फ्रिक्वेन्सी कॅपिटल एन. तर मग काय होणार, समेशन एफ आय इंटू एम आय किती आहे, तर एफ आय इंटू एम आयचा जो कॉलम आहे त्याची बेरीज ती किती आहे, 2590 आहे. तर ते 2590 भागिले एन किती आहे, दॅट इज समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी 90 आहे. सो 2590 भागिले 90 केलं, हे कॅल्सीवरती करून बघू शकतो आपण किंवा कॅल्सीवरती करायचं असतं. ते 2590 भागिले 90 केलं तर आपल्याला उत्तर किती मिळते, 28.7777777788 अशा पद्धतीनं ते आन्सर मिळते. म्हणजे ॲरेथमॅटिक मीन काय आला ह्या सगळ्या डेटाचा, तर 28.77777788 अशा पद्धतीनं तुम्हाला तो ॲरेथमॅटिक मीन मिळेल. म्हणजे हे कॅल्क्युलेशनमध्ये अशा पद्धतीनं करायचं. पुढं ऑब्झर्वेशन टेबल तयार झालं की कॅल्क्युलेशनमध्ये फॉर्म्युला लिहायचा पहिल्यांदा, पहिलं जे काय तुम्हाला ॲव्हरेज काढायचं आहे किंवा जे काही कॅल्क्युलेशन करायचं आहे तर त्याचा फॉर्म्युला लिहिणार, त्यामध्ये परत व्हॅल्यू टाकणार आणि नेक्स्ट कॅल्क्युलेट करून व्हॅल्यू काढणार. आता आपल्याला काय काढायचं आहे, मीडियन काढायचे आहे. नेक्स्ट मीडियन म्हणजे काय असते, सेकंड क्वार्टाईल. आता सेकंड क्वार्टाईल त्याला Q2 असं सुद्धा म्हणतो आपण, किंवा नुसतं मीडियन एम सफिक्स डी जरी म्हटलं तरी चालतं. तर मीडियन काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आपण मागाशीच बघितला आहे, आणि ते फॉर्म्युला केव्हा आपल्याला लागू पडतो, ज्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा मीडियन क्लास माहीत असेल त्यावेळेला आपण त्या मीडियन क्लाससाठीची जी डायमेन्शन्स आहेत सगळी ती तिथं फॉर्म्युलेमध्ये वापरू शकतो. मग आपला पहिला टास्क म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, मीडियन क्लास काढावा लागेल. तर मीडियन क्लास काढण्यासाठी आपण काय करतो, n/2 हे कॅल्क्युलेट करतो किंवा फाइंड करतो. म्हणजे Q2 किंवा सेकंड क्वार्टाईल ऑर मीडियन इज इक्वल टू साइज ऑफ n/2 आयटेम दॅट इज कॅपिटल n/2 आयटेम. हिअर व्हॅल्यू ऑफ n/2 इज 45. 90 भागिले 2 केलं, n म्हणजे 90 आहे, 90 भागिले 2 केलं तर 45 मिळतं. आणि 45 मिळाल्यानंतर 45च्या इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. इक्वल टू नाही सापडली तर आता 45च्या इक्वल टू क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे का, तुम्ही इथं बघा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी LCFचा कॉलम जो आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता 2 मिनटं. 45च्या इक्वल टू आहे का क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, नाही. मग 45च्या इक्वल टू नसेल तर जस्ट ग्रेटर, त्याच्यापेक्षा 45पेक्षा नेक्स्ट जी मोठी येणारी फ्रिक्वेन्सी कुठली आहे, तर 46 आहे. त्यामुळे 46चा करस्पॉन्डिंग क्लास जो आहे 20 to 30. सो 20 to 30 इज अवर मीडियन क्लास, असं आपण त्याला मीडियन क्लास म्हणणार आहोत. तर आता 20 to 30 हा मीडियन क्लास आपला एकदा फिक्स झाल्यानंतर आपला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय लागते,
लोअर लिमिट ऑफ दॅट मीडियन क्लास लागते. मग 20 to 30 याचं लोअर लिमिट किती आहे? 20 आहे. n/2 आपण कॅल्क्युलेट केलेला आहे आधीच, तो किती आहे? 45 आहे. CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुणाची? तर मीडियन क्लासच्या अगोदरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता मीडियन क्लास आपला कुठला आहे? 20 to 30 आहे. त्याच्या अगोदरचा क्लास कुठला आहे? 10 to 20 आहे. तर त्या 10 to 20 या क्लासची LCF बघायची, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे? 22. तर ती 22 म्हणजे तुमची CF. ओके. त्यानंतर F फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास. मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी कुठली? तर मीडियन क्लास आपला 20 to 30 आहे, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 24. सो 24 इज अ F. आणि H मीन्स क्लास इंटरवल ऑर त्यालाच आपण क्लास विड्थ म्हणतो. तर ती क्लास विड्थ कशी काढतात? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट किती आहे? 20 to 30 या क्लासचं 30, लोअर लिमिट 20. सो 30 minus 20 इज इक्वल टू 10. सो H इज 10. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या मीडियन क्लाससाठी काढलेल्या, त्या सगळ्या व्हॅल्यू जर त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या, कुठला फॉर्म्युला? मीडियन इज इक्वल टू L प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. तर ह्याच्यामध्ये मी पुट करणार 20 प्लस ब्रॅकेटमध्ये 45 मायनस 22 अपॉन 24 इंटू H 10. हे सगळं पुट केलं, नंतर सॉल्व करणार. सॉल्व कसं करायचं बघा. पहिल्यांदा वजाबाकी करायची. 45 मायनस 22 केलं मी, तर मला काय मिळेल? 23 मिळेल. सो 23 अपॉन 24 इंटू H म्हणजे 10. मग 23 अपॉन 24 हे केल्यानंतर जे काय मिळेल त्याला मल्टिप्लाइड विथ 10 करायचं आणि ते मग Lमध्ये ॲड करायचं. अशा पद्धतीनं ते स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं. आणि ते केलं ह्या एक्झाम्पलसाठी आपण, तर किती मिळतंय? 29.58333. अशा पद्धतीनं आपल्याला मीडियन मिळेल. अशा पद्धतीने मीडियनची व्हॅल्यू आपण काढू शकतो. आता मोड काढण्यासाठी आपल्याला मॉडेल क्लास लागेल. तर मॉडेल क्लास कसा काढायचा? तर ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त तो म्हणजे मॉडेल क्लास. आता इथं बघा, तुमच्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये कोणता क्लास असा आहे की ज्यासाठी नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे फ्रिक्वेन्सी FI मॅक्सिमम आहे. मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी किती आहे? 30 आहे. तर 30च्या करस्पॉन्डिंग क्लास कुठला आहे? 30 to 40. सो 30 to 40 इज द मॉडेल क्लास. मग त्या मॉडेल क्लासचे सगळे डायमेन्शन्स त्या फॉर्म्युल्यामध्ये जे आहेत ते आपण वापरायचे. आता मॉडेल क्लास 30 to 40. तर FM म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास. म्हणजे मॉडेल क्लास जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास 30 to 40ची फ्रिक्वेन्सी किती आहे? दॅट इज नंबर ऑफ वर्कर्स 30 आहे. सो 30 इज द M. देन F1 म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी ऑफ प्री मॉडेल क्लास. तर फ्रिक्वेन्सी ऑफ प्री मॉडेल क्लास आपला कुठला आहे? 30 to 40. त्याच्या प्री म्हणजे अगोदरचा. प्री मॉडेल क्लास कोणता? 20 to 30. त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 24. सो F1 इज 24. तसंच F2 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ पोस्ट मॉडेल क्लास. मॉडेल क्लास 30 to 40 आहे, त्यानंतरचा क्लास म्हणजे पोस्ट मॉडेल क्लास, दॅट इज 40 to 50. 40 to 50 या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे? 10 आहे. सो 10 इज द F2. सो F2 इज अ 10. आणि L म्हणजे लोअर लिमिट ऑफ द मॉडेल क्लास, दॅट इज अ 30. अँड H इज विड्थ ऑफ द मॉडेल क्लास, दॅट इज 40 minus 30 इज 10. सो अशा पद्धतीनं आपल्याला त्या सगळ्या व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामधल्या मिळतील. तिथं त्या सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या. मोड इज इक्वल टू L प्लस इन ब्रॅकेट FM मायनस F1 अपॉन 2 FM मायनस F1 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. सो L म्हणजे किती आहे तुमचा? 30 तिथं पुट होईल. लोअर लिमिट 30 आहे. FM म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास पण 30च आहे. 30 मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ प्री मॉडेल क्लास 24. सो 30 मायनस 24 अपॉन 2 इंटू 30 मायनस 24 मायनस 10. अशा पद्धतीनं ते येणार आहे. इंटू H म्हणजे 10. हे सगळं पुट केलं. न्यूमरेटरचा वजाबाकी करायची, डिनॉमिनेटरची वजाबाकी करायची सेपरेटली, नंतर भागाकार करायचा, नंतर H सोबत मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि नंतर ते सगळं Lमध्ये ॲड करायचं. अशा पद्धतीनं ते कॅल्क्युलेट केलं आपण, तर आपल्याला ती व्हॅल्यू किती मिळते? 32
20.3769 अशा पद्धतीनं मोडची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. ओके, नेक्स्ट आपल्याला क्वार्टाईल्स काढायचे आहेत. आता क्वार्टाईल्स काढत असताना क्वार्टाईल क्लास काढणं महत्त्वाचं आहे. सो क्वार्टाईल क्लास काढताना फर्स्ट क्वार्टाईल क्लास कसा काढणार आपण, साईज ऑफ n/4 आयटम. मग म्हणजे काय, हिअर व्हॅल्यू ऑफ n/4 इज 22.5. 22.5च्या इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची आपल्याला. ओके, Q1 काढत असताना इथं बघूया आपण 22.5च्या इक्वल टू आहे का, इक्वल टू नाही आहे, 22 आहे पण इक्वल टू लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी LCF बघायची, इक्वल टू नाही आहे. मग जस्ट ग्रेटर कुठली आहे तर 46च आहे. तर 46च्या करस्पॉन्डिंग जो क्लास आहे 20 to 30. सो 20 to 30 इज द मोडल क्लास, सॉरी फर्स्ट क्वार्टाईल क्लास. फर्स्ट क्वार्टाईल क्लास 20 to 30 येणार. मग 20 to 30 इज द first quartile class. Therefore necessary values are as follows. Lower limit of that class is 20. n/4 is, we have calculated, that is 22.5 CF cumulative frequency of the class previous to first quartile class. म्हणजे पहिला आपला क्वार्टाईल क्लास जो आहे आत्ता काढलेला 20 to 30, त्या 20 to 30च्या अगोदरच्या क्लासची लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. 20 to 30च्या अगोदरचा क्लास कोणता आहे, 10 to 20 असा आहे. सो 10 to 20 या क्लासची लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे, 22 आहे. सो 22 इज अ CF अशी येईल. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्वार्टाईल क्लास, दॅट क्वार्टाईल क्लास कुठला आहे, 20 to 30 आहे. तर त्याची फ्रिक्वेन्सी दॅट इज 24. सो 24 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्वार्टाईल क्लास. and H is the class width or class interval, that is 10. ह्या सगळ्या व्हॅल्यू परत Q1 फर्स्ट क्वार्टाईलचा फॉर्म्युला जो आहे L प्लस n/4 मायनस CF अपॉन F इंटू H, यामध्ये जर पुट केलं आणि सॉल्व केलं, पहिल्यांदा न्यूमरेटरचं सबस्ट्रॅक्शन घ्यायचं, त्यानंतर न्यूमरेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटर करायचं, ते जे आन्सर येईल त्याला मल्टिप्लाइड विथ 10 म्हणजे H करायचं आणि ती सगळी व्हॅल्यू L मध्ये ॲड करायची 20 मध्ये. तर किती येईल आपल्याला Q1, 20.2833. दिस इज द लोअर लिमिट ऑफ द फर्स्ट क्वार्टाईल ऑफ द डिस्ट्रीब्युशन. तशीच अप्पर क्वार्टाईल ऑफ दिस डिस्ट्रीब्युशन तुम्ही काढू शकता. कशी काढणार तर थर्ड क्वार्टाईल क्लास काढण्यासाठी आपल्याला आपला फॉर्म्युला काय तर साईज ऑफ 3 into n/4 आयटम. So here value of 3 into n/4, that is 3 into n/4 केल्यानंतर n/4 तर आपण काढलाय 22.5, त्याला मल्टिप्लाइड बाय 3 करायचं ओनली. तर किती मिळते आपल्याला 67.5 असं मिळेल. मग 67.5च्या इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. 67च्या इक्वल टू 67.5च्या इक्वल टू क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे का, नाही. तर जस्ट ग्रेटर कुठली आहे, 76 आहे. तो 76च्या करस्पॉन्डिंग क्लास 30 to 40. सो 30 to 40 इज द मेडियन क्लास फॉर थर्ड क्वार्टाईल. 30 to 40 हिअर. ओके, त्यामुळे त्या क्लासचं लोअर लिमिट इज अ 30. 3n/4 कॅल्क्युलेट केलेला आहे 67.5. CF 30 to 40च्या अगोदरचा जो क्लास आहे 20 to 30, तर 20 to 30 या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची, ती किती आहे, CF आहे वरती बघितलं तर. त्यानंतर F फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड क्वार्टाईल क्लास 30 to 40 हा जो क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी ही किती आहे, 30च आहे. त्यानंतर त्या क्लासची क्लास विड्थ किंवा क्लास इंटरवल त्याला आपण H म्हणतोय. ही अशी व्हॅल्यू काढून घेतल्यानंतर त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या Q3चा फॉर्म्युला L प्लस 3n डिवाइड बाय 4 मायनस CF अपॉन F इंटू H यामध्ये पुट केल्या तर आपल्याला व्हॅल्यू मिळते 37.16667. अशा पद्धतीनं थर्ड क्वार्टाईल क्लास आपल्याला मिळेल. हेच जर आपण पर्सेंटाईल काढायला गेलो तर
आय इंटू एन डिवाइड बाय 100th आयटम, साईज ऑफ आय इंटू एन डिवायडेड बाय 100th आयटम, दॅट इज पी आय. मग ती आयचा नंबर काही असेल 1 to 99 पर्यंत कोणताही असेल, ती फक्त तिथं आयच्या ठिकाणी तो पुट करायचा आणि कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे आय इंटू एन डिवाइड बाय 100 काय कॅल्क्युलेट होईल, त्या व्हॅल्यूच्या इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची आणि त्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा करस्पॉन्डिंग जो क्लास असेल तो म्हणजे आयथ पर्सेंटाईल क्लास. मग त्या क्लाससाठी सगळे लोअर लिमिट सी एफ एफ एच हे कॅल्क्युलेट करायचे आणि ते सगळे फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे पी आयच्या. पी आय इज इक्वल टू एल प्लस इन ब्रॅकेट आय इंटू एन डिवाइड बाय 100 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू एच, अशा पद्धतीनं ते कॅल्क्युलेट करायचं. मग तुम्हाला तो पी आय मिळेल. तसंच डी आयच्या बाबतीत सुद्धा डी आय इज इक्वल टू साईज ऑफ आय इंटू एन डिवायडेड बाय 10th आयटम. सो आय इंटू एन डिवाइड बाय 10 हे कॅल्क्युलेट केल्यानंतर जी काय व्हॅल्यू येते त्याच्या इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची आणि त्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग क्लास जो असेल तो म्हणजे तुमचा डेसाईल क्लास, आयथ डेसाईल क्लास म्हणणार. तो आयचा नंबर 1 to 9 पर्यंत काहीही असेल, आयथ डेसाईल, आयच्या ठिकाणी फक्त ती नंबर टाकायचा, कुठल्या नंबरचा डेसाईल काढायचा आहे त्या तो नंबर. समजा सेकंड डेसाईल काढायचा आहे तर Q2, आय इज इक्वल टू 2 पुट होणार. तो तुम्हाला जर क्लास मिळाला तर त्या क्लासचे सगळे लोअर लिमिट सी एफ एफ एच हे त्या डी आयच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे. डी आयचा फॉर्म्युला मग काय येणार, एल प्लस इन ब्रॅकेट आय इंटू एन डिवायडेड बाय 10 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू एच. मग ते जे कॅल्क्युलेट होईल तुम्हाला त्या नंबरचा डी आय मिळेल. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, इथं एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ॲरेथमॅटिक मीन, त्यानंतर मेडियन, मोड आणि क्वार्टाईल्स कसे काढायचे, त्याबरोबर पर्सेंटाईल आणि डेसाईल ह्यांचंसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की कसं काढलं जातं. ओके, दिस इज द, हे एक प्रकारचं एक्झाम्पल आहे. या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. फक्त आपले 7 स्टेप तिथं वापरायच्या. एम, गिवन, फॉर्म्युली, ह्या स्टेप बाय स्टेप जायचं. फॉर्म्युलीनंतर कॅल्क्युलेशन टेबल ऑर ऑब्झर्वेशन टेबल, देन कॅल्क्युलेशन, देन रिझल्ट अँड इंटरप्रिटेशन. अशा पद्धतीनं तुम्ही गेलात तर तुम्हाला ते व्यवस्थित मिळेल. आता ही आपल्या प्रॅक्टिकल शीटमध्ये बघा, पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, ॲरेथमॅटिक मीन, मीडियन आणि मोड तो कसा काढायचा आहे ते मी एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला, त्याचे फॉर्म्युलेसुद्धा एक्सप्लेन केलेत. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा तुम्हाला ॲरेथमॅटिक मीन, मीडियन आणि मोडच काढायचं आहे. तिथं पण तुम्हाला मी एक्सप्लेन केलं आहे की मीन, मीडियन आणि मोडचे फॉर्म्युले काय आहेत आणि कशा पद्धतीने जायचं. फक्त काय होईल, क्वेश्चन नंबर 2मध्ये ह्या शीट, आपल्या प्रॅक्टिकल शीटमधल्या क्लासेस तुमचे कसे आहेत, क्लास इंटरवल्स हा इन्क्लुजिव्ह आहे, ते एक्सक्लुजिव्ह बनवावे लागतील. इन्क्लुजिव्हचे एक्सक्लुजिव्ह कसे बनवायचे, तर कुठल्याही 2 सक्सेसिव्ह क्लासमधले लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट जे आहे, म्हणजे सक्सेसिव्ह क्लास 2 आहेत, त्यातल्या सक्सेसिव्ह म्हणजे पुढच्या क्लासचं लोअर लिमिट आणि अगोदरच्या क्लासचं अप्पर लिमिट ह्यातला डिफरन्स घ्यायचा. म्हणजे समजा आपण पहिले 2 क्लास कन्सिडर केले तर पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट 5 आहे आणि दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट 6 आहे, ह्यातला डिफरन्स घ्यायचा. 6 - 5 1 आला, 1 डिवाइड बाय 2 केलं 0.5 आलं, तर ते 0.5 प्रत्येक क्लासच्या लोअर लिमिटमधून वजा करायचं आणि प्रत्येक क्लासच्या अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचं. आता 1मधून 0.5 वजा केलं तर 0.5 राहील. त्यामुळे पहिला क्लास तुमचा कसा तयार होणार बघा, 0.5 to 5.5, दुसरा क्लास 5.5 to 10.5, तिसरा क्लास 10.5 to 15.5, चौथा क्लास 15.5 to 20.5 आणि पुढचा क्लास 20.5 to 25.5. अशा पद्धतीने तुमचे सगळे एक्सक्लुझिव्हमध्ये त्याचे रूपांतर होईल क्लासेसचं. आणि मग ते एक्सक्लुझिव्हमध्ये रूपांतर केल्यानंतर आपल्याला ते फॉर्म्युला माहिती आहेत, मग त्या एक्सक्लुझिव्ह क्लासेसच आपण काय करायचे, वापरायचे तुमच्या ऑब्झर्वेशन टेबल किंवा कॅल्क्युलेशन टेबलसाठी. त्या एक्सक्लुझिव्ह क्लासेसचेच मिड पॉईंट काढायचे. त्या एक्सक्लुझिव्ह क्लासेसचे जे मिड पॉईंट काढाल त्याला MI म्हणायचं वगैरे वगैरे. हे सगळ्या गोष्टी पुढच्या ज्या आहेत, फक्त एक्सक्लुझिव्ह क्लासेस करणं महत्त्वाचं असतं. ते एक्सक्लुझिव्ह क्लासेस त्या पद्धतीनं करायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3मध्ये मात्र आपल्याला ॲरेथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीन काढावे लागतील.
आता अरेथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीन काढत असताना अरेथमेटिक मीन तर कसा काढायचा माहिती आहे, त्यासाठी कुठले कॉलम घ्यायचे हेही तुम्हाला माहिती आहे, मिड पॉईंट्स लागतात. जॉमेट्रिक मीन काढताना आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे तुम्हाला मी इथं सांगतो, तो तुम्ही लक्षात घ्या. जो फॉर्म्युला आपला आहे जॉमेट्रिक मीनचा ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी तो काय आहे बघा, 1/N. कॅपिटल N म्हणजे फ्रिक्वेन्सीची टोटल. सो 1/N इंटू समेशन FI म्हणजे फ्रिक्वेन्सी, FI इंटू लॉग ऑफ MI. MI म्हणजे मिड पॉईंट्स. सो FI इंटू लॉग ऑफ MI यांच्या मल्टिप्लिकेशनची सम, त्याला डिवाइड बाय N. हे केल्यानंतर त्याचा अँटीलॉग घ्यायचा, दॅट इज युअर जॉमेट्रिक मीन G. सो जॉमेट्रिक मीन G इज अ अँटीलॉग ऑफ इन स्क्वेअर ब्रॅकेट 1/N इंटू समेशन FI इंटू लॉग ऑफ XI किंवा MI. ओके, MI म्हणजे मिड पॉईंट्स. आधी मिड पॉईंट्स तुम्ही काढणार आहात, त्या मिड पॉईंट्सचं काढल्यानंतर त्याचा लॉग तुम्ही घेणार आहात. लॉग ऑफ MI हा एक कॉलम येईल तुमचा. त्या लॉग ऑफ MIचा कॉलम आल्यानंतर FI इंटू लॉग ऑफ MIचा कॉलम येईल. FI इंटू लॉग ऑफ MIचा कॉलम आल्यानंतर त्या FI इंटू लॉग ऑफ MI कॉलमची बेरीज, दॅट इज समेशन FI इंटू लॉग ऑफ MI, आणि त्याला डिवायडेड बाय N करायचं, टोटल फ्रिक्वेन्सीनं डिवायडेड बाय करायचं, आणि ते जे काय उत्तर येईल त्याचं अँटीलॉग घ्यायचा. सो दॅट इज युअर जॉमेट्रिक मीन. ओके, आता तुम्ही अँटीलॉग तुम्ही लॉग टेबलवरनं बघू शकता किंवा तुमचा कॅल्सीवरून शिफ्ट लॉग दाबला की तुम्हाला अँटीलॉग मिळतो. शिफ्ट बटन दाबायचं, लॉग दाबायचं, आणि मग तुमचं जे काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तिथं पुट करायची आणि इक्वल टू दाबायचं, मग तुम्हाला तो अँटीलॉग मिळतोय त्या व्हॅल्यूचा. त्यानंतर आपल्याला हार्मोनिक मीन ज्या वेळा काढायचा आहे, तर हार्मोनिक मीन काढत असताना हार्मोनिक मीनचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. हार्मोनिक मीनचा फॉर्म्युला आहे H इज इक्वल टू कॅपिटल N अपॉन समेशन, कुणाची समेशन, FI डिवायडेड बाय MI. FI डिवाइड बाय MI म्हणजे FI तुमच्याकडे आहेत फ्रिक्वेन्सी, MI म्हणजे मिड पॉईंट तुम्ही काढलेले आहेत. हार्मोनिक मीन काढताना पहिल्यांदा काय करायचं, FI डिवायडेड बाय MI हा कॉलम काढायचा, म्हणजे फ्रिक्वेन्सीला तुमच्या मिड पॉईंट्सनं डिवाइड करायचं. फ्रिक्वेन्सीला प्रत्येक जो काय तुमचा क्लास आहे त्या प्रत्येक क्लासच्या मिड पॉईंटनं फ्रिक्वेन्सीला मिड पॉईंटनं डिवाइड करायचं. FI अपॉन MI हा कॉलम तुम्हाला प्रत्येक क्लाससाठी मिळेल, आणि त्याची सम घ्यायची, दॅट इज समेशन FI अपॉन MI. मग ती सम तुम्हाला मिळाली तर कॅपिटल N डिवायडेड बाय ती सम केलं की तुम्हाला काय मिळेल, हार्मोनिक मीन मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही हार्मोनिक मीन काढू शकता, आणि नंतर त्या व्हॅल्यूवरून अरेथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीनच्या व्हॅल्यूवरून कोण कुणापेक्षा मोठी आहे त्याला इक्वेशन 1, 2 असं म्हणून कुठली व्हॅल्यू कुणापेक्षा मोठी आहे त्याच्यावरून ते रिलेशन व्हेरीफाय करू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे त्यामध्ये पण मीन, मेडियन आणि मोडच काढायचा आहे तुम्हाला. त्यामुळे त्याचे कॉलम जे येतील ऑब्झर्वेशन टेबलमधले ते सेमच येतील. कुठले, आपण जो प्रॉब्लेम एक्सप्लेन केला की नाही वरती, जे सगळं मी तुम्हाला सांगितलंय ऑब्झर्वेशन टेबल काढून देऊन तिथं, एक फॉर एक्झाम्पल दुसराच एक कुठला तरी प्रॉब्लेम मी घेतला आहे या शीटवरचा सोडून, तर त्यासारखेच कॉलम तुम्हाला येतील आणि त्या पद्धतीनंच तुम्हाला करावं लागेल, मीन, मेडियन आणि मोड काढावा लागेल. आता क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो क्वेश्चन नंबर 5 त्यामध्ये तुम्हाला क्वार्टाइल्स वरती जशा मी मागाच्या प्रॉब्लेममध्ये सॉल्व्ह करून सांगितलेलं त्या पद्धतीने क्वार्टाइल्स तुम्ही काढणार आहात. क्वार्टाइल क्लास काढायचा, फर्स्ट क्वार्टाइल क्लास, सेकंड क्वार्टाइल क्लास म्हणजे सेकंड क्वार्टाइल म्हणजे मेडियनच, आणि थर्ड क्वार्टाइल क्लास, असे सेपरेट क्वार्टाइल क्लास काढायचे. आणि क्वार्टाइलचे फॉर्म्युले जे आहेत वरच्या प्रॉब्लेममध्ये जे एक्सप्लेन केलेल्या प्रॉब्लेममध्ये आहेत ते सगळे फॉर्म्युले तुमचे क्वार्टाइलचे आहेत, त्या पद्धतीनं ते Q1, Q2 आणि Q3 काढायचं.
त्यानंतर इन्कम लिमिट्स ऑफ मिडल 60% फॅमिलीज, मधल्या 60% फॅमिलीचा इन्कम लिमिट काय असतील तर मधले 60% फॅमिली आपण धरणार, म्हणजे डाव्या बाजूचे 20% फॅमिली जाणार, उजव्या बाजूच्या 20% फॅमिली निघून जाणार. मग त्याचे लिमिट्स जे आहेत ते लिमिट्स काय असणार तर P20 आणि P80, 20वी पर्सेंटाईल आणि 80वी पर्सेंटाईल हे म्हणजे तुमचे लिमिट्स येतील. त्याच्या इक्वल टू म्हणजे लिमिट्स ऑफ मिडल 60% फॅमिलीज इन्कम लिमिट्स. तर इन्कम जे आहे तुमचा तर इन्कम विल लाय बिटवीन P20 इज लेस दॅन इक्वल टू दॅट इन्कम इज लेस दॅन इक्वल टू P80 असं असेल. त्यामुळे P20 आणि P80 तुम्हाला काढावं लागेल, 20th पर्सेंटाईल आणि 80th पर्सेंटाईल. ती कशी काढायची त्याचा फॉर्म्युला जसा क्वार्टाईलचा आहे तसाच आहे, फक्त n/4 किंवा 3n/4 आहे. तिथं इन जनरल I इंटू n डिवायडेड बाय 100 ह्यानं त्याला रिप्लेस करायचं आणि तो क्लास काढताना पण I इंटू n डिवायडेड बाय 100 हे कॅल्क्युलेट करायचं. त्याच्या इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. त्याचा करस्पॉन्डिंग क्लास जो असेल तो त्या ith पर्सेंटाईल क्लास असेल आणि तो पर्सेंटाईल क्लास एकदा काढला की मग त्याची डायमेन्शन सगळी तुम्ही त्या पर्सेंटाईल काढण्यासाठी वापरू शकता. म्हणजे 20th पर्सेंटाईल काढायची असेल तर 20 इंटू n डिवायडेड बाय 100 असं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. त्याच्या इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघावी लागेल. त्याच्या करस्पॉन्डिंग क्लास जो असेल तो म्हणजे तुमचा 20th पर्सेंटाईल क्लास. आणि मग एकदा तो पर्सेंटाईल क्लास निघला की मग तुमचा फॉर्म्युला P20 इज इक्वल टू L प्लस इन ब्रॅकेट 20 इंटू n डिवायडेड बाय 100 मायनस CF अपॉन F इंटू H. हे ते आता त्या ठिकाणी फॉर्म्युलात पुट करायचं, P20 काढायचं. तसंच P80 काढायचं. P80साठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या पद्धतीने P80 काढायच्या. आणि P20 आणि P80 आर दी इन्कम लिमिट्स फॉर मिडल 60% फॅमिलीज. तसं D6 6th डेसाईल काढायची. 6th डेसाईल काढताना फक्त तुमच्या फॉर्म्युल्यामधलं रिप्लेस काय होते तर n डिवाइड बाय 4 वगैरे जे असतं क्वार्टाईल्समध्ये किंवा पर्सेंटाईलमध्ये I इंटू जे काय असतं डिवाइड बाय 100 त्याच्याऐवजी 6th डेसाईल म्हणजे 6 इंटू n डिवायडेड बाय 10 असं ते घ्यायचं. 6 इंटू n डिवाइड बाय 10च्या इक्वल टू हे कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याच्या इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. त्याचा करस्पॉन्डिंग जो क्लास असेल तो 6th डेसाईल क्लास आणि तो 6th डेसाईल क्लास जो आहे तो क्लास एकदा मिळाल्यानंतर फॉर्म्युला वापरायचा. त्या डेसाईल क्लासचे सगळे जे CF, F, H, लोअर लिमिट्स वगैरे जे आहेत ते सगळे त्या फॉर्म्युल्यामध्ये 6th डेसाईल क्लासच्या फॉर्म्युल्यामध्ये वापरायचे. तो फॉर्म्युला काय ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी तर D6 इज इक्वल टू L प्लस इन ब्रॅकेट 6 इंटू n डिवायडेड बाय 10 इन मायनस CF अपॉन F इंटू H. या पद्धतीनं D6 तुम्हाला मिळेल. तसंच P75 पण तुम्ही काढू शकता. जसं P20 सांगितलं, P80 त्या पद्धतीनं P75 सुद्धा तुम्ही त्या पद्धतीनं आधी क्लास काढायचा, 75th पर्सेंटाईलचा क्लास काढायचा आणि नंतर मग तो फॉर्म्युला वापरायचा आणि मग तुम्ही तो काय करणार आहोत आपण P75 काढणार आहोत. अशा पद्धतीनं ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी तुम्ही हे एक्सपेरिमेंट सॉल्व करू शकता. ओके, या पद्धतीनं तुम्हाला जे मी एक्सप्लेन केलं ते व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रत्येक शब्द ना शब्द आणि हा सगळा एक्सपेरिमेंट तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, फॉर टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू.